येईल का जुळून नाते? आजी काठी टेकवत दिव्याचा हात पकडून सगळ्यांना बाय करून निघून गेली. इथून पुढे बाय. किती वेळ काढलास? अजून लग्न व्हायचं आहे. शहरातल्या पोरांना एवढं काय वाटत नाही, पण आपल्याकडच्या लोकांना असं चालणार नाही. चर्चा करतील. आजी तिचा हात पकडून घरी जाता जाता म्हणाली, हो आजी, मी बोलली त्यांना, पण काम होतं ना म्हणून थांबवलं. दिव्याला आजीला दुखवायचं नव्हतं म्हणून तिने खोटंच बोलली. तिला आवडत नव्हतं खोटं बोलायला, पण खरं सांगितलं असतं तर आजीने खूप ओरडली असती आणि दुखावली गेली असती ते निराळच. काम कोणतं होतं हे आजीला कळलं असतं तर आजीने त्याच काठीने दिव्याला जोडलं असतं. दिव्या निघून गेल्यावर मात्र आदित्यला घर एकदम खाली वाटलं. असंच पुन्हा दिव्याने आजीच्या मागून निघून जावं असं वाटूनही गेलं त्याला. पण आवरलं त्याने आपल्या मनाला. आजी दिव्या घरी आले. बाय, जास्त तिकडे जात जाऊ नकोस. उद्या तुझी हळद आहे. आज चेहऱ्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणत होती सुजा. आजी म्हणाले, अगं आता कुठे काय करणार? दिव्या म्हणाले, नको नको, करून घे तू. पाहुण्यापेक्षा भारी दिसायला पाहिजे माझी बाय. आजी तिचा हात थोडा आपल्या हाताने दाबत म्हणाली, आजी, म्हणजे पाहुण्यापेक्षा मी भारी दिसत नाही का? दिव्या म्हणाली, जरा पाहुणा सरस वाटतो बघ. तू चेहऱ्याला काय ते कर. ती शेजारची पमी आहे ना, ती काहीतरी करते सगळ्यांच्या चेहऱ्याला. तू पण करून घे. आजी म्हणाली तसं दिव्याचं तोंड उघडच राहिलं. नशीब इथे आदित्य नव्हता, नाहीतर नुसतं चिडून बेजार केलं असतं त्याने. आजीने त्याची तारीफ केली म्हणून तर अजूनच उडाला असता हवेत. आजी, पाहुणं खरंच माझ्यापेक्षा चांगले दिसतात. दिव्याला आजीचं म्हणणं काही पटलं नव्हतं. आपल्यापेक्षा आदित्यला आजीने चांगलं म्हटलेलं तिला काही आवडलं नव्हतं. बाकी कोणी म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण आजीने तर नाहीच नाही. अगं जास्त नाही ग, एक सूत. तू ते तोंडाला काय ते करून घे. तू पण भारीच दिसशील, आजी म्हणाली. दिव्या काही बोलली नाही. दिव्याला गप्प बघून आजीला कळलं दिव्याला राग आला आहे. तू काय कमी नाहीच ग माझी बाय, त्याशिवाय पाहुण्याच्या मनात भरलीस. आजी म्हणाली तशी दिव्याची कळी खुलली. हो आजी, ती खूप मोठी स्टोरी आहे. दिव्याने हसत आजीला सगळी गंमत सांगितली. आदित्य कसं तिला मनवत होता ते. आजी ऐकून खुश झाली. पाहुणे लयच येडा आहे वय तुझ्या पायी. तेव्हाच सारखं घुटमळत होतं तुझ्या मागून. उद्या हळद आहे. आता तू तुझं तोंडाला काय ते करून घे. जा पम्मीकडे जाऊन ये, आजी दिव्याला म्हणाली. आता आजीचं ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता. हो आजी, जाते मी. मग दिव्या तिच्याकडे गेली. आजीच्या भाषेत पमी म्हणजे प्रमिला. शहरातून ब्युटी पार्लरचा कोर्स करून गावात सगळ्यांना आयब्रोज, क्लिनिंग, फेशियल, मेहंदी वगैरे करून देत असे. तसंही आदित्यने बोलावली होती मेकअपवाली, पण ती उद्यापासून येणार होती. म्हणूनच आजीच्या म्हणण्याप्रमाणे दिव्याला पम्मीकडे जावं लागलं. रात्रीच सर्व करून दिव्या घरी आली. हाताला मेहंदीही छान काढली होती पम्मीने. दिव्याच्या हातावर आदित्यचं नाव कोरलेलं होतं. ते बघून दिव्याला मितालीने काढलेली मेहंदी आठवली. त्या रात्री मिताली तिला मिठीवरून किती रडली होती. आता जास्तच आठवण आली तिला. मेहंदी असल्यामुळे दिव्याला आजीने भरवले जेवण. दिव्या स्वतःचे लाड करून घेत होती भरपूर. आदित्य मात्र कधीपासून तिला कसं रात्री भेटायचं ह्याचं प्लॅन करत होता. कोणत्या साईडला झोपणार हे त्याने सचिन कडून आधीच विचारून घेतलं होतं. सचिनला आपल्या बाजूने करत पुढचा दरवाजा उघडायला सांगितला होता. दिव्याला घरी घेऊन जाऊ
नाहीतर आपण बोलू तिच्याशी, असा विचार आदित्य करत होता. कितीचं त्याला यश येणार होतं काय माहित, पण सध्या असा विचार डोक्यात होता त्याच्या. इकडे दिव्याने गोळ्या घेतल्या आणि मेहंदीचे हात वर ठेवून गाढ झोपली. सगळीकडे शांतता झाली तसा आदित्य हळूच बाहेर पडला. बघितलं तर सचिन दरवाजा उघडून अंगणात उभा होता वाट बघत. आदित्य मोबाईल घेऊन आला होता. पहिल्यांदा असं गुपचूप चोरून भेटायची वेळ आली होती त्याच्यावर. आदित्यला बघून सचिन लगेच दरवाजा उघडायला गेला. त्याने आदित्यला आपल्या मागून यायला सांगितलं. आज सगळे दमून झोपले होते. दिव्याचे बाबा तेवढे बाहेर हॉलमध्ये झोपले होते. आजी आपल्या खोलीत झोपली होती. दिव्या आणि आई एकत्रच झोपल्या होत्या. दिव्या छान हात पाय पसरून एकदम गाढ झोपली होती, तर आई तिच्या बाजूलाच झोपली होती. मोठी रिस्कच होती. आदित्यला दिव्याची प्रचंड सवय झाली होती. इकडे त्याला काही केला झोपच येत नव्हती. नीता प्रकाश तर कधीच झोपले होते. आदित्यने हॉलमध्ये पाय ठेवला तेव्हा नेमकी यशवंतरावांना जाग आली, पण त्यांनी गप्प बघायचं ठरवलं. आदित्य नेमकं काय करतोय ते. त्यांच्या जोडीला सचिनही होता हे त्यांना कळलं. सचिनने हळूच दिव्याच्या रूमचा दरवाजा उघडला. बघितलं तर आई सुद्धा झोपली होती. जिजू, तुमची सासूबाई दिव्यासोबत झोपली आहे. सचिन हळूच वळून आदित्यच्या कानात कुजबुजला. ठीक आहे, मी बघतो, तू जा. सचिनला जायला सांगितलं आदित्यने. सचिन निघून गेला झोपायला. आदित्यने दिव्या झोपली त्या रूमचा दरवाजा उघडला. बघितलं तर तिची आई तिच्या बाजूलाच झोपली होती आणि मॅडम एकदम डहाराडूर पंढरपूर झोपल्या होत्या. हात पाय ऐस पैस सोडून, मेहंदी हाताला. आदित्यने तिच्या हाताचा एकदा सुगंध घेतला. तिला उचलून घेऊन जावं असंच वाटलं त्याला, पण तिला उचलून नेताना जर ती जागी झाली तर आरडा ओरडा व्हायचा. त्याने तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवले. तिचा हात हातात घेऊन खालीच तिच्या बाजूला बसला. किती वेळ लावलं होतं दिव्याने त्याला. तो तिच्याशिवाय आता एकही क्षण स्वतःच्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हता. तो हे मनात बोलतच होता की त्याला बाजूला हालचाल जाणवली. अरे बापरे, दिव्याची मॉम जागी होत आहे की काय. पण त्या तर दिव्याकडे पाठ करून झोपून गेल्या आणि आदित्यच्या जीवाला थोडी शांती मिळाली. नाहीतर आता एकतर त्याची चोरी पकडली गेली असती. त्याने दिव्याला हळूच हलवलं, पण ती काही हलायचं नावच घेईना. गोळ्यांमुळे तिला खूपच गाढ झोप लागली होती. तो तिच्या बाजूलाच हळूच आडवा झाला. तिच्या सुगंधाने त्याला बरं वाटलं. तो तिला उठवता उठवता तिथेच झोपी गेला. सकाळी जेव्हा सुजाताला जाग आली तेव्हा तिने बघितलं तर दिव्या अगदी आदित्यला बिलगून झोपली होती. आदित्यही एकदम निवांत झोपला होता. सुजाता हे बघून पटकन बाहेर आली, कारण सगळ्यांना कळायच्या आधी आदित्य इथून बाहेर जायला पाहिजे. आजीला उठायला अजून वेळ होता, पण तरीही ती काहीच सांगू शकत नव्हती. सुजाता नेहमी 6 वाजता उठायची. तिची पहिल्यापासून सवयच होती. आता जाग आली तेव्हा सहज तिने दिव्याकडे बघितलं तर आदित्यही सोबतच झोपला होता. अरे बापरे, काय सांगायचं या पोरांना. त्यांना जरा धीर धरवत नाही. त्या मनाशी बडबड करत बाहेर आल्या. त्याने हळूच आवाज न करता यशवंतरावांना उठवलं. यशवंतरावांना माहित होतं आदित्यबाबतच काहीतरी असणार, कारण काल त्यांनी रात्री बघितलं होतं. ते जागे होते तोपर्यंत तर आदित्य गेलेला त्यांना दिसला नव्हता. तुझ्या काय झालं, त्यांनी हळू आवाजात विचारलं. अहो, आज जाऊन बघा, सुजातानी यशवंतरावांना सांगायचं टाळलं. त्यांचं म्हणणं होतं की दोघांचे कारनामे यशवंतरावांनी स्वतःच जाऊन बघावेत.
हा बघतो म्हणत यशवंतराव उठले. आत गेले रूम मध्ये. बघितलं तर दोघही एकमेकांना बिलगून छान झोपले होते. हे काय? आदित्यकडे बघून सुजाता म्हणाल्या. त्यांना काही पटलं नव्हतं. असू दे ग, त्याला सवय झाली आहे तिची. तिकडे दोघे एकत्रच राहायचे. यशवंतरावांनी जणू सकाळीच उठून सुजातांवर हा बॉम्बच टाकला होता. काय? तिकडे एकत्रच राहायचे म्हणजे? कोणाला समजलं म्हणजे आपलं काय राहिलं हो? आता गावाला आले आहेत, इथेही असंच थोडी चालणार. तिला ह्यासाठी आपण पाठवली काय हो मुंबईला? हा, सुजाता सकाळीच हळू आवाजात बोलत होत्या. त्यांना रागही आला होता आणि वाईटही वाटलं होतं. आपण असे संस्कार तर आपल्या मुलीवर केले नव्हते. दिव्याकडून त्यांना अशी अपेक्षा नव्हती. त्यांच्या डोळ्यात पाणी झालं पटकन. तुझ्या मी बोलतो नंतर तुझ्याशी. आता हे मी बघतोय, तू जा तुझ्या कामाला. यशवंतरावांनी सुजाताला बाहेर पाठवलं. त्या दरवाजा बाहेर जाऊन थांबल्या. त्यांना ऐकायचं होतं. यशवंतरावांना कसं वाटलं नाही काही. ते एवढे कसे काय शांत राहिले. आदित्यराव उठा. यशवंतरावांचा आवाज ऐकताच आदित्यला लगेच जाग आली. त्याने डोळे उघडले. त्याला आठवलं, आपण तर दिव्याला न्यायला आलो होतो. इथेच कसे काय झोपलो? समोर यशवंतराव उभे बघून तो चांगलाच गडबडला. दिव्याच्या बाजूहून पटकन उठून बसला. सॉरी. आदित्यला बाकी काहीच बोलायला सुचलं नाही. आता झोप पूर्ण होत आलेली, त्यामुळे दिव्यालाही जाग आली. आदित्यला आपल्या बाजूला बसलेलं बघून तिला काही कळेना. काय झालं बाबा? दिव्याने बाबांना विचारलं. काही नाही. आदित्यराव काल इथेच झोपले, यशवंतरावांनी दिव्याला सांगितलं. आदित्य? दिव्याने प्रश्नार्थक नजरेने बघत विचारलं. दिव्या, रात्री मला खरंच झोप येत नव्हती. त्यात साधं फोनवर सुद्धा इथे बोलणं होत नाही ना. त्यामुळे सचिनला संध्याकाळी भेटून बोललो होतो काल की दरवाजा उघडा ठेव म्हणून. तुला भेटून जायचं होतं परत, किंवा तुला घेऊन जायचं होतं, पण मीच कधी झोपलो कळलं नाही. आदित्यने खरं खरं सांगितलं होतं. आदित्य, तुम्ही बरे आहात ना? इथे आपल्याला असं कोणी बघितलं तर? आदित्यकडे डोळे रोखून बघत दिव्या म्हणाली. एकतर केस विस्कटलेले होते, त्यात झोपल्यामुळे चेहरा थोडा सुजलेला वाटत होता. चेहऱ्यावर आठ्या आणि तो घोगरा आवाज. अशा अवतारावर सुद्धा आदित्यला प्रेम येत होतं दिव्यावर. तो पुढे होणारच की यशवंतराव बोलले. आदित्यराव, तुम्ही आता जा लवकर. आमची आई उठली तर बोलेल काहीतरी तुम्हाला. किंवा आजूबाजूला कळलं ना तरी गावात बोंब होईल. पटकन तोंड गुंधून घ्या. तुझ्या चहा करतच असेल. तुम्ही आधी या रूम मधून बाहेर या. यशवंतराव म्हणाले तशी सुजाता पटकन किचन मध्ये गेली आणि चहा ठेवला. आदित्य आणि यशवंतराव बाथरूम मध्ये तोंड धुवून आले. तुझ्या चहा आण ग, यशवंतराव म्हणाले. थोड्या वेळाने सुजाता चहा घेऊन आल्या. त्यांच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न होते आदित्यविषयी. आदित्यराव, तुमच्या तोंडानेच आता सर्व तुमच्या सासूबाईंना सांगा, कारण त्यांना खूप सारे प्रश्न आहेत. तुम्ही असे का येऊन झोपलात? मी म्हणालो सवय आहे त्यांना, तर ते ऐकून ते जास्तच दुखावल्या गेल्या. तुम्ही त्यांची शंका दूर केलीत तर बरं होईल. लवकर सांगा, कारण आता आईही उठायला झाली आहे. यशवंतराव आदित्यकडे बघत म्हणाले. आदित्यने सुजातांकडे बघितलं. तोपर्यंत दिव्याही तिथे आली. एवढ्यात आजीचा आवाज मागून आला. अरे, सकाळीच पाहुणे इकडे कुठे? अजून आमचे दात पण घासून झाले नाहीत, आजी म्हणाली. आजीनं काही ऐकलं तर नसेल ना?
किंवा आदित्य सुजातांना सांगेल का सत्य? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. या कथेला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा.